सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला एकदम आनंददायी जावो, आरोग्यदायी जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्रावणातील शेवटची अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते, कारण ती दोन विशेष कारणांमुळे प्रसिद्ध आहे. एक म्हणजे शनी अमावस्या येत आहे, ती देखील श्रावणातली शनी अमावस्या. दुसरी म्हणजे पिठोरी अमावस्या. आता काही जणांनी काल केलेलं नाहीये. शुक्रवारी पिठोरी अमावस्येचं व्रत करायचं होतं किंवा काही कारणाने माहिती नव्हतं. नाही झालं तर आज देखील अमावस्येचा दिवस मिळत आहे आपल्याला. तर मनोभावे फक्त काही शंका-कुशंका न आणता आज तुम्ही जरी पिठोरी अमावस्येचा दिवा लावला चारमुखी आणि मुलांच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी, वंशवाढीसाठी, वंशवृद्धीसाठी जर पिठोरी अमावस्येचे हे व्रत केलं आणि 64 योगिनींचा साक्षात आशीर्वाद आजच्या दिवशी मिळवून घेतला, तर आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना कोणत्याच गोष्टीत कोणतीही अडचण येणार नाही. आणि त्यामध्येच श्रावण संपवणारी आणि भाद्रपद महिना सुरू करून देणारी ही अमावस्या, यामध्ये कुलदेवतेसाठी आणि आपल्या पितरांसाठी, याचबरोबर शनीचे प्रभाव, हे सगळे ग्रहप्रभाव जे आहेत ते नष्ट करण्यासाठी काय काय करता येईल, ते नेहमीप्रमाणे लाल किताबाप्रमाणे तुम्हाला उपाय सांगणार आहे. चला तर मग आपल्या विषयाकडे वळूया. पण तत्पूर्वी प्रथम आपला व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला आज जरूर सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतचं बेल बटन देखील प्रेस करायचं आहे. आता ही अमावस्या श्रावण महिन्याच्या शेवटी येते आणि या दिवशी शनी कृपा प्राप्त होणार आहे. यावेळेस शनी, पितृदेव आणि कुलदेवतेसाठी खास पूजन केले जाते. म्हणजेच थोडक्यात काय, शनी अमावस्या म्हणजे नेमकं काय? तर शनी ग्रहाचा प्रभाव कमी करण्यासाठी, वाईट कर्मांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी ही अमावस्या महत्त्वाची मानली जाते. शनिदेवांना प्रसन्न करताना जर पत्रिकेमध्ये शनिदेव अष्टम स्थानात असतील आणि तुम्हाला काही त्रास होत असतील, तर नक्कीच तुम्ही आजचा उपाय जरूर करायचा आहे. शनी अमावस्या ही साधीसुधी न समजता यासाठी तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि आज शनिदेवाला मनोमन प्रार्थना करायची आहे. ओम शम शनैश्चराय नमः 108 वेळा जप जरूर करायचा आहे. त्यासाठीच ज्यांना 7:30 चालू आहे, शनीची ढय्या, छोटी पनौती वगैरे चालू आहे किंवा शनी अष्टम स्थानात आहे, त्रास होत आहे बऱ्याच गोष्टींचा, तर मधल्या बोटामध्ये आपण लोखंडाची अंगठी धारण करायची आहे. पण ही अंगठी जर काळ्या घोड्याच्या नालेची बनवलेली असेल ना, तर इतका चांगला परिणाम दिसतो या अंगठीचा, की खूप छान रिझल्ट येतो. म्हणूनच प्रयत्न करा तुम्ही. जरी तुम्हाला थोडासा त्रास झाला काळ्या घोड्याच्या नालेची अंगठी शोधण्यासाठी, तरी जरूर तुम्ही हा त्रास करून घ्या. कारण यानंतरचा होणारा त्रास जो तुमचा वाचणार आहे. मोहरीच्या तेलामध्ये ही अंगठी बुडवून ठेवायची आहे. शनिदेवांच्या इथं जाऊन ते तेल अर्पण करायचं आणि तिथे लावून ती अंगठी त्या दिवसापासून मधल्या बोटात धारण करायची. लक्षात घ्या, ही अंगठी कोणतेही जास्त विधी-नियम किंवा अमुक एक मंत्र वगैरे सिद्ध करा, काहीच गरज नाहीये. फक्त 160 वेळा जेव्हा आपण जप करणार आहोत, तेव्हा ती आपल्या हातामध्ये ठेवायची आणि तेलात बुडवल्यामुळं ती शुद्ध होणार आहे. कारण हे तेल आपण शनी महाराजांच्या इथं अर्पण करणार आहोत. त्यानंतर आजच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत, की मी आजपासून ही लोखंडाची अंगठी किंवा काळ्या घोड्याच्या नालेची अंगठी, जी अनेक दुकानात आता मिळते सर्रास पूजा सामग्रीच्या वगैरे दुकानांमध्ये, फक्त विचारपूस करा आणि ती घेऊन तिथे प्रदक्षिणा घाला आणि मनोमन आपली इच्छा बोला. आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाला पाण्यामध्ये थोडीशी साखर आणि काळे तीळ मिक्स केलेलं पाणी अर्पण करा. तो दिवा लावलेला आहे तो तिथे प्रज्वलित तसाच ठेवा. अगरबत्ती लावा आणि मनोमन प्रार्थना करून माघारी घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आहेत आणि 8 गरिबांना काळे कपडे हे दान करायचे आहेत किंवा मग काळ्या कपड्यामध्ये थोडंसं काळे उडीद ठेवून दान करायचे आहे. आणि शनिदेवांना मनोमन प्रार्थना करायची आहे की तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती राहू द्यात म्हणून. त्याचबरोबर पिठोरी अमावस्या देखील आहे. काल जरी अमावस्या ही रात्रीच झाली, रात्री साधारणतः 8 ते 10 पर्यंत हा मुहूर्त होता की पिठोरी अमावस्येचं पूजा करण्याचा. पण नाही झालं काही अनुषंगाने, अनेकांना माहितीच नव्हतं. तर आजच्या दिवशी कुलदेवतेची देखील पूजा करायची आहे. शक्य असेल तर घरीच
कुलदेवतेच्या टाकावरती किंवा फोटोवरती फुले अर्पण करा, कुंकुमार्चन करा. 64 योगिनींचं प्रतीक म्हणून 64 पिठाचे गोळे करून त्यांची पूजा करायची आहे. याशिवाय जर 64 योगिनींचा फोटो मिळाला, तर तो फोटो प्रिंट काढून त्याची पूजा करा किंवा मग सरळ 64 योगिनीचं एका पानावरती छोटंसं साधं चित्र काढून ते त्यांचं पूजन केलं तरी चालणार आहे. 7 प्रकारच्या धान्याचा नैवेद्य मातृदेवीला दाखवा. कारण 64 योगिनीचं खूप महत्त्व आहे, अत्यंत महत्त्व आहे. यामागे एक कथा आहे. त्या कथेचं देखील तुम्ही जरूर वाचन करायचं आहे आजच्या दिवशी. जरी काल जमलं नव्हतं शुक्रवारी, तरी आज जरूर करायचं आहे. घरात सुखशांतीसाठी आपल्या मुलांना दीर्घायुष्य लाभावं, प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळावं आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभावं, यासाठी पतीच्यासाठी दीर्घायुष्यासाठी आपल्या घरातील मुलांसाठी वगैरे हे व्रत जरूर केलं पाहिजे. आणि घरात सुखशांती राहावी म्हणून ओम मातृ नमः हा मंत्र तेवढा म्हणायचा आहे आणि मुलांकडून देखील म्हणून घ्यायचा आहे. या अमावस्येला हे जर उपाय केले तर विशेष लाभ तुम्हाला मिळतात. शनी दोष 7.5तून जी आहे तीव्रता ती कमी होते. पितृदोषासाठी आपण पिंपळ वृक्षाला गोड पाणी अर्पण केलं, दिवा लावलेला आहे. कुटुंबातील क्लेश कमी व्हावे, सुख समृद्धी यावी यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे. असे अत्यंत साधे आणि सोपे उपाय आज मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि यासोबतच एक अखंड नारळ शेंडीसोबतच पूर्ण नारळ न सोलता तसाच घ्यायचा आहे आपल्या घरातून आणि प्रत्येकावरून तो उतरून पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. हा उपाय न चुकता दर अमावस्येला करायचा आहे. मी प्रयत्न करत असते, दर अमावस्येला तुम्हाला सांगते. याशिवाय आज काय करायचं, आपल्या मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, ती म्हणजे पिवळी मोहरी. पिवळी मोहरी जरूर घेऊन ठेवा घरामध्ये, कायम असली पाहिजे. आणि पिवळी मोहरी अँटी क्लॉकवाईज 8 वेळा आपल्या मुलांवरून उतरवून तिला जाळायचं आहे. चक्क एका पंतीमध्ये ती ठेवायची, कापूर घ्यायचा आणि जाळायची. बघा जर वाईट नजर वगैरे असेल ना, तर या मोहरीचा एकदम घाण उग्र वास येतो आणि मोहरी जळताना चट चट उडते ती. तेव्हा जेव्हा आपण मुलांवरून ते ओवाळत असतो, तेव्हा ती मोहरी चटचट उडते. यामुळेच वाईट नजर निघून गेली असं म्हणता येतं आणि आपल्या मुलांना चांगलं सुदृढ आरोग्य लाभलं. एका आईला काय पाहिजे दुसरं, आपल्या मुलांसाठी आई किती काय करत असते. मग त्यामध्येच हा एक उपाय जो नेहमी मी माझ्या मुलांसाठी करत असते, तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर जरूर अनुभव घ्या या उपायाचा. बऱ्याच लोकांना याचा अनुभव आलेला आहे. अनेक जण मला कमेंट करून सांगतात, की ताई तुम्ही नारळाचा आणि जो पिवळ्या मोहरीचा उपाय सांगितलेला आहे, तो खरंच खूप परिणामकारक आहे. मात्र हे उपाय सलग करायचे असतात. कंटिन्यू करायचे असतात. प्रत्येक शनिवारी करा. अमावस्या असो नसो, प्रत्येक शनिवारी मुलांवरून अशीच दृष्ट उतरून काढा आणि मग बघा काय अनुभव येतो ते मला सांगा. मुलांची चिडचिड कमी होते, शांत होऊ लागतात हळू-हळू, समजूतदारपणा वाढतो आणि निगेटिव्हिटी निघून गेल्यामुळे आपोआपच पॉझिटिव्ह आपली मुलं राहतात. तर आजचा विषय आणि तुम्हाला उपाय आवडले असतील तर जरूर लाईक करा. लाईक केल्यामुळे खूप छान मोटिवेशन मिळतं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं आणि प्रत्येकाला हे उपाय माहिती होतात. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत माझ्याकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ.